तर माझ्यासोबतच असं काहीतरी झालं। तर नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये। तर आजपासून मी सुद्धा व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे। आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो खायला आणि घेतली फ्रँकी। खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो मरीनला जाण्यासाठी। इथे मला दिसली मांजर। मुंबईच्या लोकांचे मन जेवढे चांगले तसे त्यांचे रस्तेसुद्धा चांगले आणि स्वच्छ आहेत। बोलता बोलता आम्ही पोचलो मरीनला आणि खूप जास्त ऊन असल्याकारणाने मी स्कार्फ घेतला होता। मग आम्ही थांबलो आणि खाल्ले मोमोज। मस्तपैकी चिल करत बसलो होतो, पण त्या पावसाला काही बघवलं नाही आणि तो शेवटी आलाच। सगळ्यांना भिजवल्यानंतर तो गेला आणि माझी पॅन्ट खूप जास्त खराब केली त्याने। मग आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी। मी फोटोज वगैरे काढले नव्हते म्हणून मला 1-2 व्हिडिओ काढायचे होते, पण असं झालं। जाऊ देत, त्या माणसाचा पण काय टायमिंग असेल, त्याला घाई असेल म्हणून असं केलं असेल त्याने। आणि इथे झालेली होती नवीन मेट्रो। आमची ट्रेन लागली होती म्हणून आम्ही फटाफट गेलो आणि बसलो। मी खाण्यासाठी घेतले होते पॉपकॉर्न आणि मस्त पाऊस एन्जॉय करत मी खात होते। आमचं स्टेशन आलं आणि आम्ही उतरलो तर माझा असा काहीतरी अवतार झालेला। तर आम्हाला घ्यायला आलेला दादा आणि त्याची गाडी काय भेटत नव्हती। फायनली गाडी भेटली आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। तर कल्याणची काय ट्रॅफिक संपणार नाही म्हणून मी घेतलं टाईमपास खाण्यासाठी काहीतरी। तर हे खूप जास्त चांगलं लागलं। घरी जाण्यासाठी खूप लेट झालेला आम्हाला। फायनली पोहोचलो आणि खाल्लं हे। तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि मला विसरू नका।